तर बघा मित्रांनो, मी इकडं आलतो खत टाकल्यापासून आज इकडं सोयाबीनला चेक करायला. तर काय झालं माहिती का, आम्ही टाकला होता इकडे युरिया. तर ती जरा पानं करपलीत म्हणून म्हणलं जरा तुम्हाला पण दाखवा. तर मित्रांनो बघा, इकडं आपण सोयाबीनला खत टाकला होता. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा आणि आपली चॅनल नवीन असेल तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो बघू शकता इकडं. तर ही एक आणला आपण पाहुणा इकडं बघायला सोयाबीन. तर बघू शकता. तर काय झालं माहिती का, की सोयाबीनला युरिया टाकल्यामुळं थोडीशी पानं जरा करपली येऊन झालीत. बघू शकता इकडं ह्या काही बघू शकता असं झाले. तर नुसता युरिया टाकला होता, डायरेक्ट शिपला होता वरून, त्याच्यामुळं झाले. कारण थोडंसं जरा पाणी होतं, त्याच्यामुळं त्या पाण्यामुळं असं झालेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपली सोयाबीन कशी आली. आणि आपण तणनाशक आणल्यापासून बघू शकता आळीचा पण फरक पडलेला आहे. तर अशा पद्धतीनं ही पानं झालेली आहेत. तर ही 100% युरियानं झालीत, कारण त्या दिवशी आपल्या सोयाबीनवर थोडंसं प्रमाणामध्ये पाणी होतं आणि आम्ही तसंच युरिया खत टाकला होता. तर बघू शकता. तर तुम्हाला काय वाटतंय? मला एकच वाटतंय, हे सोयाबीनला युरियानंच झाले. हे युरिया टाकल्यापासून सगळे नुकसान होऊन गेली. माय दुपकरी आमची फवारतात सारखंच, त्याला खात बी मारला, खात बी मानाना शरीराला त्याच्या काहीच होईना. त्याच्यामुळे ही असं झालंय. फवारल्यापासून फरक पडला आळीला. तर पानं चांगली आळी कशी झाली यार, काय अहो शेतकऱ्याला जगावचं कसं, काय करायचं. आणि ते युरिया खताचे पेन DAP भाव जास्त करून ठेवलेत. पण काय करायचं, परवडणार झालंय. अहो केवढ्याला पोत झालंय, विचार करायची गोष्ट आहे. आणि एक तर गेलं तर एखाद्या वेळेस म्हणते DAP घ्या, युरिया घ्या, नाहीतर युरिया बी नाही. कसं करायचं आम्ही सांगा. तर बघून घ्या मित्रांनो, इकडं आपली सोयाबीन अशी झाली आहे, ही युरिया टाकल्यामुळेच पानं झालीत. तर मित्रांनो बघू शकता इकडं सोयाबीन आपली मस्तपैकी जमली आता युरिया टाकल्यापासून. आणि तणनाशक आणल्यापासून हे बघा बाजरीचं इथं होतं, तरी बाजरीचं पण मरून गेलंय. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपली सोयाबीन एक नंबर झाली ना. आता पाऊस काळ सुद्धा एक नंबर व्हायला लागलाय, सारखाच पाऊस पडायला लागला, काम सुद्धा करू द्या ना. तुम्हाला काय सांगायचं, इतके हाल व्हायला लागले तर की तुम्ही सांगूच नका. तर काय झालं माहिती का, की सारखाच पाऊस आहे आणि दुसरीकडचा पाऊस पडना झाला, शेजारी पाजारी आम्हालाच पाऊस रोजच यायला लागला. तर बेजार झालात. आणि ह्या बघा हे 500 रुपयाचं हे बोटाडं आणलंय, बघू शकता तुम्ही. तर ह्या बघा हे बोटाडं आहे, 500 रुपयाचं बोटाडं आणायला लागलं ना या पावसाच्यामुळं. आणि अशा पद्धतीनं कसं आता हाल चालू आहेत, पण कसं असतंय पाणी बी महत्त्वाचं आहे. तर चला जाऊ द्या, होत असते थोडी बेजारी, पण शेवटी कसं आहे सगळ्यात भारी ब्रँड शेतकरी. जय जवान जय किसान.